बीड सांगवी घाटातील दरीत कंटेनर कोसळला, चालक गंभीर जखमी. 6 महिन्यात घडली तिसरी घटना. बीडकडून नगरकडे निघालेल्या कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने बीड सांगवी येथील महादेवदाऱ्यातील घाटात 200 फूट खोल दरीत कंटेनर कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यात चालक नायर वय 45 राहणार तामिळनाडू गंभीर जखमी झाला आहे. गेल्या 6 महिन्यात ही तिसरी घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील बीड सांगवी येथील महादेवदारा घाटातून बुधवार दिनांक 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बीडकडून अहमदनगरकडे जात असताना TN 56E0012 या कंटेनर क्रमांकाचा जात असताना हा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने 200 फूट दरीत कोसळला आहे. या अपघातात चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती कळताच विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे तात्काळ फोन करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले की बाहेर राज्यातील व्यक्ती आहे, त्यांना उपचार करा. घाटात कंटेनर दरीत कोसळला आहे अशी माहिती मिळताच चिखली येथील सरपंच लाड, विकास साळवे, नंदकिशोर करांडे, बबनराव करांडे, माजी सरपंच बारकू ढोबळे, संतोष बोबडे, तुकाराम करांडे, हरिदास नरोडे, कृष्णा पानतावणे, संतोष नरोडे, गणेश लाड, सचिन लाड, नारायण लाड, बाळू शिंदे, बाळू लाड, विठ्ठल नरोडे, संपत ढोबळे, जाकीर शेख, संतोष नरोडे, सुदाम मोरे, बजरंग करांडे, अनिल घुले, म्हातारदेव चव्हाण, शिवदास नरोडे आदी या प्रसंगी उपस्थित असून जखमींना या सर्वांनी मदत केली आहे. घाटातील वळण बनले अपघाताचे स्थळ. यापूर्वीही अनेक या परिसरामध्ये अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वळण रस्ते आहेत, बाजूलाच मोठी दरी आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या सरळ वाहने या दरीत जाऊन कोसळून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने तात्काळ या घाटामध्ये संरक्षण कठडे बसावेत अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने या ठिकाणी घटना घडत आहेत, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तात्काळ या ठिकाणी कठडे बसावेत अशी मागणी बीड सांगवी आणि परिसरातील नागरिकांनी केली आहे. यापूर्वीही असेच अपघातात काही जणांचा बळी गेला असल्याचं गावकऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.